अमेरिका, इराण आणि इस्रायलच्या युद्धामुळे जगात पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या आणि त्यामुळे सगळेच हैराण झाले आहेत. पण आता एक नवं संकट सुद्धा आलं आहे, ज्याची चर्चा फारशी होत नाही, पण त्याचा फटका थेट मद्यप्रेमीच्या खिशात बसणार आहे. उन्हाळ्यात गार बिअरचा एक खंबा मारायची तयारी सुरू असतानाच अचानक मध्यपूर्वीत युद्धानं या आनंदावर पाणी फिरले. जिथे इराण जवळील एका चिंचोळ्या समुद्र मार्गाने भारतातील बिअरच्या बाटलीपर्यंतचा प्रवास धोक्यात आला आहे. बिअरची उपलब्धता संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या उन्हाळ्यात तुमची आवडती बिअर मिळणं कितपत शक्य होईल, हा प्रश्न आता प्रत्येक बिअर प्रेमीला सतावतोय. पेट्रोल, डिझेल आणि गॅस टंचाईप्रमाणे आता बिअर टंचाई सुद्धा होणार का, सविस्तर समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. या सगळ्याची सुरुवात झाली मध्यपूर्वीत वाढत्या तणावाने, ज्याला आता तब्बल 30 दिवस ओलांडले आहेत. इराण जवळ होर्मुझ सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाचा समुद्र मार्ग युद्धाच्या भोवऱ्यात सापडला. भारत आपल्या 90% कच्च्या तेलाची आयात करतो आणि त्यातील अर्धा वाटा याच होर्मुझ मार्गातून येतो. इतकेच नव्हे तर भारताला लागणाऱ्या LPG गॅसचा मोठा हिस्सा कतार आणि सौदी अरेबियातून येतो. या युद्धकर्त्याच्या गॅस निर्माण क्षमतेवर मोठा परिणाम केला आहे. परिणामी भारतातील उद्योगासाठी गॅसची उपलब्ध ही गंभीर समस्या बनली आहे. या वाहतूक खोळंबंडाचा थेट परिणाम भारतातील मद्य उद्योगावर झाला आहे. बिअर तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल, त्याचं पॅकेजिंग आणि वाहतूक या सगळ्यासाठी ऊर्जेची गरज असते. गॅसची टंचाई आणि वाढती महागाई यामुळे कारखान्याची अवस्था बिकट झाली. ब्रुअर्स असोसिएशन ऑफ इंडिया संचालक विनोद गिरी यांनी परिस्थितीचे वर्णन अत्यंत गंभीर असे केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार उत्पादन खर्चात साधारण 15 ते 20% वाढ झाली आहे. सगळ्यात मोठा धक्का बसला तो काचेच्या बाटल्या तयार करणाऱ्या उद्योगाला. काचेच्या बाटल्या सुरू ठेवण्याची सतत गॅसचा पुरवठा होणे गरजेचे असते, पण गॅसची कमतरता आणि वाढती किंमत यामुळे उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद यासारख्या काच उद्योगाच्या मोठ्या केंद्रातील अनेक कारखान्यांनी आपले उत्पादन 40% पर्यंत कमी करावे लागले आहे. याचा परिणाम फक्त काचेपुरताच मर्यादित नाही. बिअरच्या बाटल्यांच्या झाकणांपासून ते कॅन पर्यंत सगळ्याच किमती आभाळाला भिडल्या आहेत. प्लास्टिकच्या झाकण्यासाठी लागणाऱ्या पॉलिप्रॉपिलिनच्या किमती एका महिन्यात 36% वाढ झाली आहे. HDPE प्लास्टिकच्या किमती 31% वाढल्या आहेत. PET रेझिनचे पॅकेजिंगसाठी आवश्यक आहे त्यांच्या किमतीतील एकाच महिन्यात 40% भर पडली आहे. या सगळ्या मागे कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि होर्मुझ मार्गातील व्यत्यय कारणीभूत आहे. कागदच्या पॅकेजिंगची किंमत दुप्पट झाली. अमेरिका आणि युरोपमधील येणाऱ्या वेस्ट पेपरच्या फ्रिज खर्चात $400 ते $150 प्रति कंटेनर वाढ झाली आहे. अल्युमिनियमच्या किमती 8% वाढल्या आहेत आणि या सगळ्यामुळे बिअर उत्पादन कंपन्यांचे उत्पादन खर्च आणि वाहतूक खर्च प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. या वाढत्या खर्चाची भरपाई करण्यासाठीच आता बिअर कंपन्यांनी मोठं पाऊल उचललं आहे. या सगळ्या घडामोडीमधील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे बिअरची उपलब्धताच धोक्यात आली आहे. ब्रुअर्स असोसिएशन ऑफ इंडिया स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे, जर गॅसची स्थिती सुधारली नाही तर उद्योगातील सुमारे 25% उत्पादन क्षमता निम्म्यानं कोसळू शकते. म्हणजेच बिअरचे उत्पादन अर्ध्यावर येऊ शकते. फिरोजाबाद मधील फाईन आर्ट ग्लास वर्कचे CEO नितीन अग्रवाल यांनी सांगितले आहे की ज्यांनी आपले उत्पादन 40% कमी केले असून बाटल्यांच्या किमती 17 ते 18% वाढल्या आहेत. गेलने अनेक उद्योग युनिटला फोर्स मेजॉरची नोटीस बजावत फिरोजाबाद मधील ग्लास हबला LNGचा पुरवठा केवळ 60% पर्यंत कमी केला आहे. यामुळे उद्योग बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या वाढत्या खर्चातून वाचण्यासाठी आता बिअर कंपन्यांनी किंमत वाढीची मागणी जोरदारपणे केली आहे. ब्रुअर्स असोसिएशन ऑफ इंडिया राज्य सरकारांना एक पत्र लिहून बिअरच्या प्रति केस 25 ते 30 रुपयाची वाढ करण्याची मागणी केली आहे. तर भारतातील मद्य उद्योगाची सर्वोच्च संस्था CIBCने राज्य सरकारांना 15% किंमत वाढीची मागणी केली आहे. विनोद गिरी यांनी स्पष्ट सांगितले आहे, आज अनेक राज्यांमध्ये बिअर कंपन्या तोट्यात आहेत. जर किंमत वाढवल्या नाही तर त्या टिकू शकणार नाहीत. सध्याची परिस्थिती अशी आहे की या किंमत वाढीचा निर्णय राज्य सरकाराच्या अधिकार क्षेत्रात येतो. भारतातील अल्कोहोल सेक्टर कठोर नियमाखाली येतो आणि किरकोळ किमती वाढ करण्यासाठी राज्य सरकाराची मान्यता आवश्यक असते. सुमारे 2/3 राज्यांना या बदलांना मान्यता द्यावी लागेल. उद्योगाचे नेते म्हणतात की ही मदत तातडीने मिळायला हवी, कारण उन्हाळ्याचा हंगाम सुरू झाला आणि या हंगामात बिअरची मागणी सर्वाधिक असते.
बियर कंपन्यांचा आता अशा राज्यांमध्ये पुरवठा करणे कठीण होऊ शकतो जिथे किमती वाढीला परवानगी दिली जाणार नाही। या घडामोडी पाहता हे स्पष्ट होते की एका देशातील युद्धाचा परिणाम दुसऱ्या देशातील सामान्य नागरिकांच्या आवडत्या पेयापर्यंत कसा पोहोचतो हे उदाहरण समोर येतं। बियरची एक साधी बाटली आता युद्धाचा भाग बनली आहे, पण प्रश्न असा आहे की या वाढत्या किमतीचा बोजा फक्त ग्राहकांनीच उचलावा का, की सरकारने आपल्या महसुलात भरीव भर घालणाऱ्या या उद्योगाला काही दिलासा द्यावा। या उन्हाळ्याच्या उन्हात बियरची चव गारवा देईल की किमतीची कडू चव घशात रुतून राहील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण एवढं नक्की की यापुढे बाटली उचलताना खिशाची चिंता ही सोबतच राहणार आहे। आता पुढील काही आठवडे हे या संपूर्ण उद्योगाचे भवितव्य ठरवतील। तुम्हाला काय वाटतं, बियरच्या किमती वाढायला पाहिजे की नाही? तुमचे उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका आणि पाहत रहा फक्त कसं काय।